तर सेकंड व्हिडिओ लवकरच एडिट होतो आहे आणि सेम कन्सेप्टमध्ये आपण बघायला एकत्र सुरू करूया. आणि मी खूपच एक्सायटेड आहे कारण की ह्या व्हिडिओपासून ॲक्च्युली फिरणं, थोडंसं इथलं तिथलं सराउंडिंग एन्व्हायरमेंट सगळं दिसतं आहे. मी हा व्हिडिओ एडिट केल्यावरतीच मलाच खूप मजा आली. म्हणजे ऑलमोस्ट मी पहिल्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ 2-3दा एक्स्ट्रा पाहिला. आपण सुरू करूया परत व्हिडिओ बघायला. सेम कन्सेप्ट राहील, मी पण व्हिडिओ बघीन आणि ह्या व्हिडिओची सुरुवात अशी होईल की ह्या व्हिडिओची सुरुवात अशी होईल जसं लास्ट टाईम जो म्हणजे ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यात माझं बर्मिंगहम टू ॲम्स्टरडॅमची जर्नी आणि ॲम्स्टरडॅम टू युथरेटची जर्नी कॅप्चर झाली. आणि ती फक्त जर्नीच होती कारण की एंड त्या व्हिडिओचा फक्त डिनर केलं आणि झोपलो असा होता. हा जो व्लॉग आहे हा व्लॉग आहे द सेकंड डे किंवा फर्स्ट ॲक्च्युअल फुल डे जो मी स्पेंड केला तिकडे. सो त्या व्हिडिओच्या नंतर लगेच हा व्हिडिओ आहे कारण की इथून परत सगळी जर्नी सुरू होते. सो आपण स्टार्ट करूया. एस्थेटिक. वाव, बस. थँक्यू. स्कॉटिश पॉरिज मुन्नीनी बनवलेली आहे. संध्याकाळचे 3 वाजलेत, दुपारचे सॉरी. आणि आम्ही निघालोय ग्रोसरी घ्यायला. सकाळी उठल्यावरती आम्ही ठरवलेलं की थोडंसं काम करूया कारण की माझं पण काम होतं आणि तिचं पण काम होतं. त्याच्यामुळे मग आम्ही थोडा वेळ काम केलं आणि थोडा वेळ म्हणता तर 3:30च्या आसपास झालेले. आणि सकाळी ते पॉरिजचा नाश्ता केला असल्यामुळे असं काही भूक लागली नव्हती. प्लस काम संपायच्या नादात किती वाजलेत हे पण लक्षात नव्हतं आलं. इथे हे पेटिंग झू आहे. हो का? इथे बर्ड्स दिसत आहे. हो, दिसत नाही आहे पण चला, बर्ड्स दिसत आहे. वाव, कोको दिसते इथे. त्याचा पिसारा आय थिंक हा कोणाचा तरी पेट असणार आहे आधी. हो, केवढा घुमला. खरं हात नाही ना लावू शकत, चावेल. हाय. नको म्हणते बाहेरून ओरडते. बाहेर जाऊ. अजून एक कोणतरी होता पक्षी तिकडे ते रशियन. तर रशियन कमी फर जास्त. ही रशियन कोंबडी आहे. मी तिला रशियन म्हणते कारण तिचं डोकं रशियन हॅट सारखं. वाव, ऐक केवढं फ्लफी आहे मागून पण. दाखव हॅमस्टर. त्याचा हेअर कट मला खूप आवडतं. ते फ्लफी दिसतं ना डोक्यात. एकच आहे नाही, अजून एक आतमध्ये. तो आतमध्ये काय? हा, मे बी थंडीमुळे असतील. गोट्सचाच आहे. ए, मला वाटतं हे पण गारठून गेलेले आहेत. ए, मला हा पेट नाही करू शकत ह्यांना. ते बाहेर जेव्हा तिथे असतात ना तेव्हा बाय. इकडून जाऊ शकतो जवळून त्यांना बघायला. इथे एक रोड आहे.
तेव्हा तुझ्याकडे येतोय तो. क्यूट आहे, पांढरी शुभ्र, मस्त ठेवले त्यांना. 3 आहेत बकऱ्या. इथे का ह्या पेटिंग झू मध्ये आम्ही आता जाऊन आलो जस्ट. खूपच छान होतं. चला आता ग्रोसरी. लेटूस. अरे यार, दोन एकाला चिटकलेले. तुम्ही मागवला ते नाही जाणार मागवला. हा छान आहे. कसा तू घेणार तो? ओ त्याला असं ढकलायचं बाजूला इथून, म्हणजे हे बाहेर नाही काढू शकत, फक्त इथून त्याला असं टुपूक बाजूला ढकलायचं. वाव, काय यम्मी आहे ही बेकरी. लोक बोलतात लिडलची बेकरी चांगली आहे. हे ओक्साना आणि डॉक्टर सनीला मला बोलतात, ते आता कळतंय का? तुला हे हवंय? नाही. बघ तुला कोणतं वाटतं. हे सुंदर आहे. ठीक आहे, एकच हम्म. घेते मी. आहे. त्याचं ब्रेड स्वतःचं कट करता येतं तिथे. हा, हो हो हो. हे पुन्हा कोथिंबीर आहे, पार्सले कोथिंबीर, हे पुदिना. हे ते लाल माठासारखं काहीतरी दिसतंय हे. हे बघ, असे पण आहेत चिकनचं. आय डोंट नो विच पार्ट आहे हा. हे पॅनवरती पण फ्राय करतात. हे वाले ना? हे बर्गरसाठी आहे. आय थिंक नॉट हे नाही आहे बर्गरसाठी. हे पण कॉर्नफ्लेक कोटेड आहेत. हा. हे वाले ना? तर तुला हे जास्त आवडेल का हे वालं? कोणतं पाहिजे? हे नॉर्मल आहेत हे, आणि हे कॉर्नफ्लेक वाले आहेत. वेगळं आहे त्याचं कोटिंग बेसिकली. बस हे चालेल. मला असं वाटतं हे जास्त तेल शोषून घेईल. घ्यायचं हो का? तुला काय वाटतंय? ना, मी दोन्ही खायचं एवढं माहिती. दोन्ही ट्राय केलेस तू? बघ बरं, अजून दुसरं काही आहे का? नाही तर मग हे फायनल करायचं. चिकन बकेट पण आहेत, पण माझ्याकडे आव्हान नाही असं ते. हो हो. फोटो आलं. पालकचं आहे की काय? अजून काय घ्यायचं श्रावणी? नाही म्हणणी एवढं. बघ तुला ह्यातलं काय हवं असं तर उचल. कशा बरोबर खायचा टोस्ट आहे तो? म्हणजे असं बनवून त्याच्यावर? हा, ओके. ब्रेडचे हे प्रकार इथे काय 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 काय. सक्सेसफुल ग्रोसरी स्टोर शॉपिंगच्या नंतर हे लिडलला गेलेलो आम्ही. आता आम्ही घरी चाललोय. सनसेट होतोय,
त्याच्यामुळे हा हे ऊन बघू शकता किती सुंदर दिसतंय. वाव, जिराफ. किती सही वाटतं. असं वाटतं हे ओपन आहे आणि हा जिराफ येतोय त्याच्यातून त्या बिल्डिंगच्या बाजूला. एक टाकी आहे पाण्याची जी ते लोक यूज नाही करत, पण असं रेस्टॉरंट्स वगैरे आहेत तिथे, ती म्हणत होती. हे असे बुक्स कोणाला हवे तर घेऊ शकतात. नाईस. छान हे बसायला ह्यांनी ह्या गच्चीत केलेलं आहे. एकटीच गच्चीत आली. आता जस्ट दुकानातून आलो आणि गच्चीत आले दाखवायला. किती सुंदर, खरंच खूप सुंदर आहे. एस्पेशली हा कॉर्नर, ते बेंच आणि असं ऊन आलेलं आहे.
असं वाटतंय मस्त एक चहाचा कप, जो अपॅरेंटली आम्ही बनवूच आता, कारण की संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मस्त वाटतंय ते. सेकंड फ्लोअरला, सेकंड नाही सॉरी 4th फ्लोअर च्या गच्चीतून इथे प्रॉपर जवळ आलोय आपण आता. सगळे बिल्डिंग्स दिसत आहेत वरती. 4th फ्लोअरवरून ॲक्च्युली ही लास्ट फ्लोअरची हे आहे. आणि हे जे ह्यांच्या इथे ही पद्धत आहे विंडोजची, खूपच सही. सगळ्या बिल्डिंग्स बर्फासारखं अक्षरशः गारवा आहे, पण तरी मला वरती येऊन हे बघायचं होतं. खूपच सुंदर आहे हे सगळं. ही ज्या झाडं वरून दिसत होती, आपण तिथे होतो त्या ग्रीन डब्याच्या इथे. मी तुम्हाला दाखवले ते बुक्स हे करत होते, बुक्स ठेवलेले. आणि ही वॉल मंकीजची, हे वालं जे इथे आहे. सो आम्ही तिकडेच जाणार आहोत आज किंवा उद्या, बघू. कारण की हे ह्या सिटीतलं सगळ्यात मेन चर्च आहे, जे इथे प्रत्येक सिटीमध्ये एक कॅथिड्रल किंवा चर्च असं जे असतं हिस्टॉरिक, ते आहे. सो कदाचित आम्ही आज किंवा उद्या जाऊ. क्रिसमस डे आहे उद्या. सो जाऊया आपण रूममध्ये आणि परत चहा पिऊया. चहा पाणी, रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. आजचा बेत ठरवलेला आहे क्रिसमस डिनर करूया. सो आम्ही जस्ट दुकानात आता जाऊन आलो चिकन, वेजीज वगैरे सगळं घेऊन. सो क्रिसमस डिनरची आम्ही तयारी करतोय आता सुरू. चला. राहून दे की चालेल. तसं एस्थेटिक नाही आलं येताना, कारण की आता ते खाली गळायला लागलं. हो. नाईस. मॅश पोटॅटोज, ग्रेव्ही. क्रिसमस इव्हनिंगचा बेत केलेला आहे. मॅश पोटॅटोज, ग्रेव्ही, कॉर्न, हे कुरकुरीत कॉर्न, चिकन श्निट्झल, बेल पेपर, कॅरेट, ब्रोकोली आणि पीज. हा व्हिडिओ बऱ्याचशा प्रमाणात सेल्फ एक्सप्लेनेटरी होता. म्हणजे मी या व्हिडिओमध्येच बोलत होते, सांगत होते. आणि मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी
बोलत होतो एकमेकींशी. सो आय थिंक जास्त काही मला परत बोलावं लागलं नाही पहिल्या व्हिडिओसारखं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजून खूप व्हिडिओ येणार आहेत, कारण की मी जवळपास 10 दिवस होते आणि नंतर बर्लिनला गेलेले दादाकडे. त्याच्यामुळे करीन एडिट पुढचे पण व्हिडिओज लवकरच. आणि भेटूया 3rd व्हिडिओमध्ये. बाय.